आज सकाळी 9:15च्या सुमारास पुण्यातील बालाजीनगर येथे गोळीबाराची घटना घडली आणि याचा थेट संबंध पुण्यातील आंदेकर आणि कोमकर या टोळी युद्धाशी जोडला गेल्याचं सांगण्यात येत आहे। खरं तर आज सकाळी 9:15च्या सुमारास वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्याच भावाची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। यामध्ये जो गंभीर जखमी आहे त्याचं नाव अक्षय उर्फ बाळा म्हस्के असं आहे आणि वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणामधील जो आरोपी आहे आकाश म्हस्के त्याचाच हा भाऊ असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। खरं तर एकूण जर आपण पाहिलं तर वनराज आंदेकरची ज्यावेळी हत्या झाली त्याच्याच नंतर पुन्हा या सर्व टोळ्या ज्या आहेत त्या सक्रिय झालेल्या आहेत आणि एकामागे एक अशा हत्या ज्या आहेत त्या सातत्याने घडून येत आहेत। वनराज आंदेकरच्या नंतर त्यानंतर कोमकर म्हणजेच आयुष कोमकरची देखील भर गणपतीच्या उत्सवामध्ये हत्या करण्यात आलेली होती। त्यानंतर गणेश काळे जो की रिक्षा चालक होता त्याचाच भाऊ देखील वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी होता, त्याची देखील हत्या करण्यात आली होती आणि आता त्याच्याच नंतर हा जो अक्षय म्हस्के आहे त्याची देखील हत्या करण्यात आलेली आहे। खरं तर आज सकाळी 9:15च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। एकूण 3 राऊंड फायर केल्याचं पोलिसांकडून माहिती देण्यात येत आहे। त्याचसोबत त्यामध्ये अक्षयला एक गोळी लागली आणि त्याच्यावरती या आरोपींनी 3 ते 4 लोकांची ही टोळी होती, त्यांनी त्याच्यावरती कोयत्याने देखील वार केलेले आहेत। मात्र या सर्व प्रकरणामध्ये अक्षय म्हस्के जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे, त्याच्यावरती सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि पोलिसांची टीम जी आहे ती त्या ठिकाणी तातडीने दाखल झाली, त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे, संपूर्ण तपास करण्यात येत आहे, सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत आणि या आरोपींचा शोध आता एकूणच पोलिसांकडून घेण्यात येत आहे। मात्र पोलिसांनी या संदर्भातली संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। काय सांगतायत पोलीस आणि पोलीस कशा पद्धतीने तपास करणार आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू म्हस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहे। यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोयत्याने वार सुद्धा झालेला आहे। जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आहे, त्याच्यावर आता उपचार चालू आहेत। आमचे ॲडिशनल सीपी क्राईम, डीसीपी क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे, परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच आमचा हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपी सुद्धा अटक केले जातील। सर कोण होता अक्षय आणि काय त्याचं बॅकग्राऊंड होतं? अक्षय बाळा म्हस्के सध्या आमचे जे माहिती आहे ते तर रिक्षा चालक होते। मोटिव्ह सांगणे हे फार लवकर होईल, मोटिव्हचा पण आम्ही शोध घेणारच आहे, त्यासाठी आरोपी मिळायला लागतील। खात्रीशीर आरोपी आम्हाला हे आज लवकरात लवकर मिळतील। मोटिव्ह सांगणे आता सध्या आम्हाला सांगता येणार नाही, खात्रीशीर आमचा शोध चालू आहे, त्याबाबत आरोपी मिळतील, त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल। एक 3 ते 4 लोक होते आणि काही राऊंड फायर झालेले आहेत, 4 राऊंड फायर झालेले आहेत आणि कोयत्यासारखं वस्तू किंवा कोयता असेल त्याच्यावर त्यांनी वार झालेला आहे। त्याच्यावर गोळीबार झाल्याची परिस्थिती काय? तो आता हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत त्याच्यावर। त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? जो मयत आहे त्याच्यावर पार्श्वभूमी नाही आहे, आरोपी शोध झाल्यावर त्यांचंही कळून जाईल, पण मयत आहे त्याच्यावर तर कुठली गुन्हेगार पार्श्वभूमी आता सध्या दिसून येत नाही। सर अंदाजे किती आरोपी होते आणि वय किती आरोपी? एक 3 ते 4 लोक आहेत, आरोपीचं वय निष्पन्न नाही आहे। 3 ते 4 आरोपी ते आयडेंटिफाय होतील, त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल देऊ। सध्या मोटिव्ह आपल्याला काही क्लिअर नाही आहे, ज्यावेळी ते आयडेंटिफाय होतील त्यावेळी आम्ही तुम्हाला डिटेल परत एकदा हे करू। साधारण 25 होता असं दिसतं। टोळी उद्योगाने हे करण्यासाठी आपल्याला डिटेक्ट व्हायला लागेल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला हे डिटेल सांगू। थँक्यू। ह्याच्यात अपेक्षित ठरणार असं म्हणता येणार नाही, आपल्याला मोटिव्ह करणारच कळेल, ते आरोपी अटक झाल्यावर हे कळेल। सर एवढ्या बालाजीनगर सारख्या गजबजलेल्या ठिकाणी 4 आरोपी कोयत्याने बंदूक घेऊन येतात, एका व्यक्तीवर वार करतात, गोळीबार करतात, पुणे पोलिसांचा अपयशच म्हणावं लागेल। जर डिटेक्ट नाही झाला आणि अटक नाही केलं तर आपल्याला म्हणता येईल, परंतु आम्हाला खात्री आहे की ते डिटेक्ट होईल। सर 4 दिवसात पुण्याच्या याच भागात घटना घडलेल्या 3 ते 4 खून झाले, ते प्रत्येक आपल्याला गुन्हा डिस्कस करण्यासाठी आपल्याला वेगळं आपण डिस्कशन करू, त्याचे कारण काय ते त्यासाठी पण आपल्याला वेगळं बघायला लागतील। काही घरगुती कारणं असतात, सर्वच गँगची कारणं अशी काही नाही आहेत, तर म्हणून लोकांमध्ये पॅनिक होण्याचं सध्या काही कारण नाही आहे। लॉ अँड ऑर्डर पण सुस्थितीत आहेत आणि आमचा पूर्ण प्रयत्न आहे, पोलीस सुद्धा दिवस रात्र काम करत आहेत,
आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू आहेत, वेपन रिकव्हरी चालू आहेत, क्राईम ब्रांच चालू आहेत, आमचे रात्रीचे नाकाबंदी चालू आहेत. सर्व एकजूट आहेत आणि सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. तर एकंदरीतच आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी जी आहे ती सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. एकूणच सातत्याने गुन्हे घडत आहेत, गोळीबार घडत आहेत, कोयता गँग देखील सक्रिय झालेले आहेत. मात्र हे सर्व प्रकार जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचं असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आज जी घटना घडलेली आहे त्यामध्ये त्याचा जो सर्व प्रकार आहे तो अंधेकर आणि कोमकर टोळीशी संबंधित आहे का याचा देखील पुढे आता संपूर्ण डिटेलमध्ये पोलीस जे आहे ते तपास करत आहेत. या तपासामधून आणखीन काय बाबी ज्या आहेत त्या बाहेर येणार आणि यामध्ये कोण कोण आरोपी आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.